सुरेश धस यांनी पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांची भेट घेतली आहे। महादेव मुंडे हत्या प्रकरणी धसानी कौवत यांची भेट घेतली। महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे द्या अशी मागणी धस यांनी केली आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रमुखांना वगळून केस द्या असंही धस यांनी म्हटलंय। मी आज एसपी साहेबांची भेट महादेव दत्तात्रय मुंडे यांचा 15 महिन्यापूर्वी जो खून झालेला आहे परळीमध्ये त्याची अद्यापपर्यंत तपास लागलेला नाही आणि याचं कारण परळी पोलीसमध्ये सर्व पोलीस बहुतेक अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत हे आकांनीच निवडलेले लोक आहेत। हा तपास LCB कडे देण्यात यावा। LCBला हँडओव्हर करताना सुद्धा मी SP साहेबाला एक विनंती केली। LCBचे जे प्रमुख आहेत शेख का कोण यांना सुद्धा आकांनीच बसवलेलं आहे। त्याच्यामुळं LCBचे शेख वगळून LCBला ही केस द्या अशा प्रकारची विनंती त्या ठिकाणी मी केलेली आहे। महादेव मुंडे परळी तालुक्यामधील भोपळा या गावातील मूळ रहिवासी। महादेव मुंडे 2022च्या आसपास अंबेजोगाईमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती आहे। महादेव दत्तू मुंडे यांची 22 ऑक्टोबर 2023 रोजी परळी तहसील कार्यालयासमोर हत्या झाली। महादेव मुंडेंच्या गळ्यावर आणि गालावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या जखमा होत्या। आर्थिक व्यवहारातून हा प्रकार झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय। महादेव मुंडेंच्या हत्या प्रकरणाचा अद्यापही तपास सुरूच आहे, मात्र अजूनही कुणालाही अटक झालेली नाही।